नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे रथसप्तमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला खूप महत्त्व आहे. हा दिवस सूर्यदेवांना समर्पित आहे. या दिवशी व्रत करून सूर्यदेवांची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होतं. तसेच आपल्या आयुष्यातील सूर्यासारखे तेज राहते. रथसप्तमी म्हणजे या दिवशी सूर्यजयंती साजरी केली जाते आणि याच दिवशी प्रथमच पृथ्वीवरती सूर्यांची किरणं पडलेली असतात आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. यंदा योगायोगाने ही रथसप्तमी रविवारी आलेली आहे. रथसप्तमी ही तिथी सूर्यदेवांना समर्पित आहे. रविवार हा देखील सूर्यदेवांचा समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि रथसप्तमीचं हे महत्त्व अधिक वाढलेलं आहे. असा हा रथसप्तमीचा प्रारंभ 24 जानेवारीला रात्री 12:39 सुरू होणार आहे आणि समाप्ती 25 जानेवारीला रात्री 11:10 होणार आहे. म्हणून उदय तिथीनुसार रथसप्तमी ही 25 जानेवारी म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे. बघा, रथसप्तमीला सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरं केलं जातं. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात. म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होते असं म्हटलं जातं. आणि याच दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, यश, संपत्ती आणि पापांचा नाश होतो. तसेच त्वचारोग, डोळ्यांचे विकार, रक्तविकार देखील दूर होतात. या दिवशी आदित्य स्तोत्राचं पठण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. कारण बघा, रामायणामध्ये सुद्धा श्रीरामाला वशिष्ठ ऋषींनी हे स्तोत्र सांगितलं होतं आणि म्हणून या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात. खास करून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करून दूध उतू घालवले जाते. म्हणजेच या दिवशी अग्नीला दूध समर्पित केले जाते. दूध ज्या दिशेला ओतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी दूध उतू घालवलं जातं आणि आपल्याला हेच दूध उतू घालवताना त्या दुधात एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू त्या दुधात टाकल्याने 24 तासात चौबाजूने पैसा येईल, राजासारखे जगाल, राजयोग येईल आणि घरातील गरिबी, दरिद्रता कायमची दूर होईल. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला दूध घालवताना दुधात टाकायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, रथसप्तमी हा दिवस आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस असतो. या दिवशी आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्या उपायांचं, त्या सेवेचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होतं. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी, दुःख, संकट दूर होतात. तर आता या रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला देखील खूप महत्त्व आहे. पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केले जाते, परंतु पवित्र गंगेवरती जाऊन सर्वांना स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल, थोडेसे तीळ, त्याचबरोबर लाल चंदन टाकून स्नान करायचं आहे.
अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या वस्तू ज्या सांगितल्या आहेत त्या टाकून स्नान करायचं. या रथसप्तमीच्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे 5:26 ते 7:13 सुमारे 1 तास 47 मिनटं हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. कारण या काळामध्ये स्नान केल्याने सर्व दुःख रोग हे दूर होतात. स्वच्छ स्नान करून झालं की लगेच तुम्हाला एक खूप महत्त्वाचं काम करायचं, ते म्हणजे सूर्यदेवांना जल अर्पण करायचं, सूर्यांना अर्घ्य द्यायचं आहे. बघा, रथसप्तमीचा हा जो काही सण आहे, आपण त्या दिवशी व्रत पूजा करतो, तर ती सूर्यदेवांना जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून या दिवशी तुम्हाला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडे तीळ, लाल चंदन, हळद, कुंकू, अक्षदा, लाल रंगाचं फूल टाकून सूर्यदेवांना हे जल जे आहे ते अर्पण करायचं. या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्याला जल अर्पण केल्याने प्रत्येक व्यवसायात वृद्धी होते. आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या देखील दूर होतात. आरोग्यासंबंधित काही अडचणी असतील तर त्यासुद्धा नष्ट होतात. सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते आणि सूर्यदेवांची कृपा आपल्यावरती कायम राहते. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. या दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण करताना जेव्हा सकाळी सूर्य उगवतो त्याच वेळी तुम्हाला सूर्यांना जल अर्पण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. अगदी सकाळी तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही 7-7:30 वाजेपर्यंत जल अर्पण करू शकता. आता जेव्हा आपण सूर्यदेवांना जल अर्पण करणार आहे, तेव्हा तुम्हाला हे पाणी जे आहे ते जमिनीवर पडेल असे अर्पण करू नका. एखादं भांडं घ्या किंवा झाड असेल तर तिथे तुम्ही हे जल जे आहे तर ते अर्पण करा. जल अर्पण करून झालं की त्या भांड्यातलं पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. चुकूनही आपल्याला ते पाणी जमिनीवर पडेल असं अर्पण करायचं नाही. आणि जल अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा. आता या रथसप्तमीच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी सूर्यदेवांना जल अर्पण करावं असं सांगितलं जातं. परंतु सर्वांना शक्य नसेल तर घरातील एक तरी सदस्यांनी जल अर्पण अवश्य करायचं. आणि जर सर्वांना शक्य असेल तर ते सर्वांनी अर्पण करा. आता बघा, या दिवशी घरामध्ये दूध उतू घालवण्याची पद्धत असते. इतर वेळी दूध उतू गेलं तर अशुभ मानलं जातं, परंतु रथसप्तमीला दूध स्वतःहून उतू घालवलं जातं. की असं म्हणतात की ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेने आपल्या घराची आपली प्रगती होत असते. आणि जर उत्तर दिशेला, पूर्व दिशेला हे दूध उतू गेलं तर ते खूप शुभ मानलं जातं. आता हे दूध कसं उतू घालवायचं, तर बघा, सिटीमध्ये जे राहतात, शहरात राहतात, तर ते शेगडीवरती गॅस शेगडीवर असते, त्याच्यावरती एखादं मातीचं भांडं ठेवतात आणि त्यात दूध उतू घालवतात. परंतु दूध उतू घालवण्यासाठी गाईच्या शेणाच्या ज्या गोवऱ्या असतात तर त्यावरती हे दूध उतू घातलं जातं. आता बघा, जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गाईच्या शेणाच्या गोवऱ्या या सहजपणे मिळून जातील. त्या तुम्हाला आणायच्या आहेत. एका खराब झालेल्या प्लेटमध्ये त्या शेणाच्या गोवऱ्या ठेवायच्या, त्यामध्ये 1-2 ते 3 कापूरवड्या ठेवायच्या आणि नंतर त्या गोवऱ्या तुम्हाला जाळायच्या. आणि यानंतर एक मातीचं बोळकं जे असतं ते घ्यायचं. मकर संक्रांतीला आपण जे काही सुगड पूजत असतो तर त्याची तुमच्याकडे छोटी बोळकी असतील, त्यातलं तुम्ही एखादं घेतलं तरी चालेल. आता यामध्ये काय करायचं, सर्वप्रथम हळद घ्यायची, हळदीत पाणी टाकायचं आणि ती हळद जी आहे ती तुम्हाला मिक्स करून त्या बोळक्याला लावायची, जेणेकरून ते पूर्ण काळं दिसणार नाही. त्यानंतर काय करायचं, गाईचं कच्चं दूध त्यात भरायचं. आता या दिवशी बरेच जण काय करतात, आदल्या दिवशीच आपल्या घरामध्ये दूध आणून ठेवतात. ते तापवलेलं असतं, गरम असतं आणि दुसऱ्या दिवशी तेच दूध पुन्हा त्या मातीच्या बोळक्यामध्ये भरतात आणि उतू घालवतात. परंतु ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. दूध उतू घालवताना ते कच्चं दूधच उतू घालवलं जातं. म्हणून तुम्हाला दूध फ्रेश आणायचं आणि ते उतू घालवायचं आहे. आणि तेच दूध उतू घालवताना त्या दुधात तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट टाकायची, ते म्हणजे 1 रुपयाचं एक नाणं.
₹1 नाणं जे आहे तर ते त्या दुधात टाकायचं, थोडीशी साखर टाकायची, केसर टाकायचं आणि हे जे बोळकं जे आहे ते गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांवरती ठेवायचं आणि त्यानंतर दूध तुम्हाला उतू घालवायचं आहे. दूध उतू गेल्यानंतर तुम्हाला तिथून उचलायचं, त्याचा नैवेद्य हा सूर्यदेवांना दाखवायचा आणि त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं. आता त्यामध्ये जे ₹1 नाणं असणार आहे ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचं. ज्या प्रकारे तुळशीची वाढ होते त्याच प्रकारे आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते. घरामध्ये राजयोग येतो, पैशासंबंधी सर्व समस्या दूर होतात. तर असा हा एक उपाय आपल्याला वर्ष करायचा आहे. रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालवताना करायचा आहे. खूप महत्त्वाचा हा उपाय आहे, त्यामुळे तो नक्की करा. ज्या प्रकारे दूध उतू जातं त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती, पैसा जो आहे तो येत असतो. घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही. तर अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.